आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये शिंदे आणि फडणवीसांचा हाकेना फोन। हाकेना त्यांचं शिष्टमंडळ राज्य सरकारसोबत चर्चेसाठी पाठवण्याची फडणवीसांची विनंती। ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारची आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये बैठक। लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंच्या मागण्यांसंदर्भात बैठक होणार। ओबीसींच्या शिष्टमंडळामध्ये 6 मोठे ओबीसी नेते आणि हाकेंचे 4 समर्थक असणार। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका। हाकेंनी उपोषण मागे घ्यायला हवं। महाजन यांची हाकेंना साथ। पूर्वी नोंदी वाटपाचं काम तत्काळ थांबलं पाहिजे। ओबीसींचं 29% आरक्षण अबाधित राहील असं आश्वासन द्या, अन्यथा मरेपर्यंत उपोषण करण्याची आमची तयारी। वाघमारे उपोषणावर ठाम। मागच्या दराने दिलेल्या 54 लाख नोंदी तत्काळ रद्द करा। नोंदींचं वाटप करण्यावरही कारवाई करा। ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारेंची सरकारकडे मागणी। तर 54 लाख नोंदी रद्द केल्या तर सरकारला डुबवणार, जरांगेंचा इशारा। भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा लक्ष्मण हाकेंना फोन। पंकजा मुंडेंकडून लक्ष्मण हाकेंच्या तब्येतीची विचारपूस। राज्याच्या प्रमुखांनी हाकेंच्या उपोषणस्थळी भेट द्यावी। भाजप नेत्या पंकजा मुंडेंची ट्विटद्वारे मागणी। प्रमुखांनी भेट दिल्यास बहुजनांना सन्मान दिल्यासारखं होईल, पंकजा मुंडेंचं ट्विट। मुख्यमंत्री शिंदे आले तर आम्ही उपोषण सोडणार। प्रशासकीय अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांची आक्रमक भूमिका। मराठ्यांना धोका दिला तर तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। तर नोंद नसलेल्या मराठ्यांना सगळे सोऱ्याच्या अधिसूचनेमध्ये प्रमाणपत्र मिळतंय का हे आम्ही तपासणार, जरांगेंचं वक्तव्य। मराठवाड्यामध्ये ओबीसी आणि मराठी एकमेकांचे तोंड बघत नाहीत, एकमेकांच्या शेतातील वाट अडवली जाते। या संघर्षाला जबाबदार कोण, वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। सांगोला तालुक्यामध्ये ओबीसी आंदोलकांचा रास्ता रोको। लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ नाझरेमधील टोल नाक्यावर आंदोलकांचा रास्ता रोको। लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला नांदेडमधून मोठा पाठिंबा। ओबीसी बांधवांचा 200 गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे रवाना। ईडी सीबीआयच्या गैरवापरानं भाजपला जनतेनं बहुमत नाकारलं। पुराव्यांशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांना अटक केली जात आहे, राऊतांची टीका। कोयता गँगचे सूत्रधार मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर बसले तर संजय राऊतांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा। पंकजा मुंडेंना आणि ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देणं गरजेचं, फडणवीसांची केंद्राला विनंती केल्याची सूत्रांची माहिती। भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री महत्वाची बैठक। विधान परिषदेच्या 11 जागांसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार। फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे उपस्थित राहणार। शिंदे गटाच्या मुंबईच्या निकालाबाबत लोक संशय घेत आहेत। उत्तर पश्चिम मुंबईतील रवींद्र वायकरांच्या विजयावर मुश्रीफांची प्रतिक्रिया। टीका करणारे टीका करत राहतात, आपण आपलं कर्म करायचं। उद्धव ठाकरेंच्या जाऊ द्या ना घरीच्या टीकेवर अमृता फडणवीसांचं उत्तर। अहमदनगरच्या 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनची फेरपडताळणी होणार। सुजय विखेंची निवडणूक आयोगाकडून मागणी मान्य। शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये फेरपडताळणी होणार। ईव्हीएम पडताळणीसाठी निवडणूक आयोगाला 8 मतदारसंघातून अर्ज, तर निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या क्रमांकावरील उमेदवारांचे फेरपडताळणीचे अर्ज मान्य। उत्तर पश्चिम लोकसभेतील पराभूत उमेदवार भरत शाह यांची हायकोर्टात धाव। रवींद्र वायकरांविरोधात भरत शाह हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार। अजित पवार गटामध्ये मंत्रिपदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू। आमदार बबनराव शिंदे आणि संजय शिंदेंची मंत्रिपदाची मागणी। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळावी, शिंदे बंधूंची मागणी। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास राज्य सरकारचा विरोध। महाधिवक्ता वीरेंद्र सराफ सरकारची बाजू मांडणार। 24 जूनला नागपूर खंडपीठामध्ये पुढील सुनावणी। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची सोमवारी महत्वाची बैठक। राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक नेमणार। राज ठाकरेंनी मागवली विधानसभा निहाय माहिती मागवल्याची सूत्रांची माहिती। नागपुरातील 6 पैकी 3 विधानसभा जागांवर ठाकरे गटाचा दावा। रामटेक, कामठी आणि हिंगणा विधानसभेत ठाकरे गटाची तयारी सुरू। ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांची माहिती।
अमरावतीमध्ये भरतीच्या मैदानावर चिखल, मैदानी चाचण्या अजूनही रखडलेल्या पोलीस भरतीला स्थगिती देण्याची मागणी. पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर गॅस गळती. रस्त्याचं काम सुरू असताना खोदकामादरम्यान झाली गॅस गळती. मोठ्या प्रमाणात आवाज येत असल्यानं नागरिकांमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्रालयामध्ये योग साधना. देशभरात योगा दिवसाचा मोठा उत्साह. श्रीनगरमधून पंतप्रधान मोदींकडून योगासनं. योगाद्वारे माणूस आणि सामर्थ्यवान बनतो. श्रीनगरमधून पंतप्रधानांचा योग संदेश. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा योगा. 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती. शिर्डीमध्ये साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थांकडून योग दिनाचं आयोजन. महिला आणि विद्यार्थ्यांचा योगासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग. धुळ्यात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा. हजारो विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी. गरूर मैदानामध्ये योग दिनाचं आयोजन. भंडाऱ्यामध्ये ठिकठिकाणी 10वा जागतिक योग दिन साजरा. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. खाम तलाव परिसरात योग दिन साजरा. नवी मुंबईमध्ये एनसीसी आणि भारतीय सैन्याकडून सामूहिक योग सत्र. नवी मुंबईमधल्या डी.वाय. पाटील स्टेडियम इथे योग सत्राचं आयोजन. पुण्यामध्ये संस्कृती प्रतिष्ठानतर्फे योग दिनानिमित्त योग शिबिराचं आयोजन. शिबिराला मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुण्यामध्ये खासदार सुनेत्रा पवार योग कार्यक्रमात सहभागी. सुनेत्रा पवारांकडून नागरिकांना नियमित योगा करण्याचं आवाहन. नांदेडकरांनी आता योगा करण्यासाठी मला पूर्ण वेळ दिलाय. पराभवानंतर भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकरांची मिश्किल टिप्पणी. वाशिम जिल्हा प्रशासन आणि विविध योग संघटनांच्या संयुक्त विद्यमाने 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. मुख्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये योग दिन उत्साहात साजरा. भुसावळमध्ये ठिकठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. योग दिनाचा नागरिकांमध्ये उत्साह. जुन्नरच्या प्रसन्नगडावर दुर्ग संवर्धन संस्थेकडून ऐतिहासिक पुष्करणी गाळमुक्त. पुष्करणीमध्ये ब्रिटिशकालीन 3 बंदुका, 1 तोफगोळा आणि 1 तोफ सुस्थितीमध्ये आढळली. नागपूर विभागामधल्या शाळा 1 जुलैपासून होणार सुरू. वाढत्या तापमानामुळे शिक्षण उपसंचालकांचा महत्त्वाचा निर्णय. जळगावच्या भुसावळमध्ये 39.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. शहर तीव्र उकाड्यामुळे हैराण. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जळगाव जामोदमध्ये बारी समाजाचे 1 दिवसीय धरणं आंदोलन. विविध मागण्यांवरून बारी समाज आक्रमक. गोंदियामध्ये 1 रुपयामध्ये पीक विम्याच्या योजनेसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन. धानासाठी हेक्टरी 48,000चा विमा मिळणार. गोंदियामध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये 40% वाढ. शेतमालाच्या नुकसानीनं आवक घटली. नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांची नाशिकमधल्या केंद्रावर धाड. अधिकारी गैरकारभार करत असल्याचा प्रकार समोर. गैरकारभार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार. अहिर यांची माहिती.